सगळेच जागा सर्वांना विनंती आहे, सर्वांनी जागा बसावं. प्रत्येकाला तुम्ही भेटणार आहे, तुम्ही सर्वांनी जागा बसा. सगळ्यात जागा बसा. एक मिनिट जागा बसा. एक मिनिट सर्व जागा आपण कार्यक्रमाला सुरुवात. प्रत्येकानं तुम्ही गुढीचं ज्या भेटा आपल्या नाव सांगा, ओळख सांगा. सगळ्यात असा दक्षिणाचा समारंभ दिली. नंतर आपण आणि तुम्हाला बोलायचं हे सर्व आमचा कार्यक्रम त्यांनी घडून आणला ते आमचे सहकारी श्री दादू दुर्गे यांच्यामार्फत आणि सरांच्या मार्फत इथं दीप प्रज्वलन होईल आणि मग नवीन कार्यक्रमाला सुरुवात प्रज्वलन केलेलं आहे. सगळ्यांनी काय सगळ्यांनी काय जरा कमी करा, बंद करू नका, कमी करा. आता ते सगळे होणार आहे. सर्वात फोटो सगळ्यांना यायला म्हणजे फोटो आता गुरुजींचा सत्कार करू. सत्कार केल्यानंतर प्रत्येक सगळ्यांची ओळख करू आणि ओळख झाल्यानंतर मनोगत मी व्यक्त करेल. अजून आपल्याला कोणाला करायचं तर मनोगत व्यक्त आणि त्याच्यानंतर मग गुरुजी मार्गदर्शन आहे त्यांचं मनोगत व्यक्त. आता आपण गुरुजींचा आपल्या सगळ्यांच्या भारताचा पेटा आणि पेटाबंधाचं काम चालू आहे. आता पेटाबंधाचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल ओळख जागेवर दिलं तर फार चांगलं, कारण ते संभाषण करायला लागलं तर वेळ खूप आहे. तर जागेवर बसून आपली ओळख द्यायची आणि मग त्याच्यानंतर मी माझं मनोगत व्यक्त करेल. कोणाला करायचं असेल मनोगत व्यक्त आपण करा. आपण फक्त थोड्या वेळेत करायचं, म्हणजे कसं काही सगळ्यांचा वेळ द्यायला नको. आणि त्याच्यानंतर मग गुरुजींचं मनोगत आहे ते मार्गदर्शन करतील आपल्याला. सगळ्यांना पण समजेल आणि गुरुजींना पण समजेल आणि खाली कसा सगळं सर्वांना सर्वांच्याही वेळ झालेल्या सर्वांची लक्षात देण्यासाठी आणि मग सर्वांना तुम्हाला गोंधळ नाही
एकेकानं झालेलं बरं. जागावर बसा. त्या नंबराप्रमाणे आम्ही येणार. सर्वांना सरासरी संपर्क साधण्यासाठी जरा शूटिंग करू काय काम मारुती नाही जे पहिला भेटलं चव्हाण साहेब जे भेटलं नाही त्यानंतर अप्पासाहेब पुणेसाहेब साहित्य अधिकारी विष्णुपाद चौगडे यांनी मिळून त्यांनी केलेले आहे सांगणारे या कार्यक्रमामध्ये सगळ्यांची नावं आम्हाला दिलेलं आहे आणि मेडिकलचं ठिकाण आहे त्यांचं इतरांनी त्यांचा सल्ला घेण्यासारखं आप महिलांना भेटायचं आहे का नाही ना भेट झाली आता सगळ्यांची ओळख झाली उभा आहे आणि आपले जे सहकारी विरोध झाले त्यांना श्रद्धांजली
ठीक आहे. छान आहे. गुरुजी आदरणीय गुरुजी आणि आपण सर्व बालमित्र मैत्रिणींनो, मी साधारणपणे 3-4 वर्षापासून प्रयत्न करत होतो की एक असा कार्यक्रम द्यायचा गेट टुगेदरचा आणि गुरुजींचा सत्कार करायचा. या कारणानं काय व्हायचं की ते पुढं ढकलायचं किंवा ते नियोजन त्याचं व्हायचं नाही आणि झालं तर ते पुढं जायचं नाही, असं दरवेळेला प्रॉब्लेम यायचा. मग आता मी विचार केला, आपण जर योग्य वेळेत केलं नाही, एकतर आपल्याला माहिती की आपण उद्या आहे काय नाही. ठीक आहे, आपण उद्या आहे का नाही आपल्याला माहिती नाही, कारण आता आपण आहे वयाच्या 75च्या आसपास आहे सर्वसाधारण. ज्या वेळेला आपण 7वी पास झालो 1966ला, त्यावेळेला आपण साधारणपणे 14 ते 15 वर्षाचे होतो. त्यावेळेला गुरुजी आपल्या बरोबर एक्झॅक्टली डबल वर्षाचे होते. आणि आता म्हणजे किती वर्षाचे होते? 30 वर्षाचे. आणि आता आपण घडतोय किती? 60 वर्षानंतर घडतो. म्हणजे आपण नशीबवान आहे की 75 गाठी 75-70च्या पुढे किती टक्के लोक असतात? 7% टोटल लोकसंख्येच्या 7%च लोक फक्त 70च्या पुढे जातात आणि 3% लोक 80च्या पुढे जातात. आता गुरुजींचं वय आहे 90 वर्ष. आपलं सर्वसाधारण 75च्या पुढे 1-2 वर्ष पुढं 1-2 वर्ष पाठीमागे. तर गुरुजींच्या बद्दल मला एवढी आत्मीयता का आहे याचं मेन कारण मी सांगतो तुम्हाला की गुरुजी होते त्यांना विद्यार्थ्यांच्या बद्दल अतिशय तीव्र तळमळ होती. इतकी तळमळ की आपले आई वडील आपल्या पाल्यासाठी ज्या ज्या गोष्टी करतात तेवढ्या सगळ्या गोष्टी गुरुजी आपल्या विद्यार्थ्यासाठी करत होते. आणि त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे की आपल्या पाल्याची जशी आई वडील काळजी घेतात तेवढीच आत्मीयतेनं काळजीनं एवढी काळजी घ्यायची की आपले आई वडील त्यावेळेला काळजी घेत नव्हते पण गुरुजी मात्र घ्यायचे. इन्सिडेंट सांगतो मी. 7वीला होतो आपण. 7वीला होतो तर 7वीला स्कॉलरशिप परीक्षा होती. गुरुजींनीच माझी फी भरली आणि परीक्षेला बसवलं. त्यावेळेला माझ्या वर्गातले मी आणि सुकुमार वळवडे बसलो आणि परीक्षेला स्वतःच्या खर्चाने घेऊन गेले कोल्हापूरला. राहिले तिथं त्याचे पैसे त्यांनीच दिले. जेवण खाण्याचे पैसे त्यांनीच दिले. परीक्षेला राजाराम मेन ब्रांच हायस्कूल कोल्हापुरात शाहूपुरीला तिथं घेऊन जायचे परत आणायचे. असं 2 दिवस परीक्षा होती. परीक्षेच्या कालावधीमध्ये ते सुद्धा संध्याकाळी आम्हाला शिकवायचे. आणि त्याच्या अगोदर माझी आणि सुकुमार वळवडीची ती शिकवणी घ्यायची त्यांच्या घरी. असं 1 वर्ष शिकवणी घेत होते आणि माझी आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यानं मला फुकट शिकवलं. आता तुम्ही विचार करा, दुसऱ्याच्या मुलाला फुकट शिकवतो असा जर शिक्षक असतो का कुठं? आता उपलब्ध तुम्हाला मिळेल का कुठं? नाही. तर इतकी त्यांची आत्मीयता होती आणि निस्वार्थी भावनेनं ते करत होते. माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असतात त्या शिकवत होते, त्याची पेरणी करत होते. वाईट गोष्टी माणूस कुठलाही आपोआप शिकतो आणि ते तंतोतंत पाळतो. पण चांगल्या गोष्टीची लहानपणी पेरणी करावी लागते तरच त्याची जडणघडण चांगली होते आणि ती गोष्ट शिकावी लागते किंवा कोणी शिकवावं. यामुळं मी विचार केला की माझ्यामध्ये काय ज्या ज्या चांगल्या गोष्टीची पेरणी कशी काय झाली. तर ज्यावेळेला मी त्याचा पूर्ण अभ्यास केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की याचं पूर्ण क्रेडिट पाटील होती. म्हणजे इतकी त्यांची आत्मीयता होती, इतकी त्यांची बारकाई होती, इतकी गोष्टी त्या बारीक सारीकपणे शिकवत. असा माणूस माझ्या आताच्या कारकिर्दीमध्ये समजा 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिले गुरुजीच भेटले. इतर लोक भेटायचे ते काय असायचं? एक तर त्यांचा स्वार्थ असायचा किंवा कृत्रिमरित्या ते आपल्या समोर
प्रयत्न सांगायचे आपल्याला की असं आहे तसं आहे, पण त्याच्यावरती विश्वास नव्हता. प्रामाणिक प्रयत्न करणारी, चळवळ असणारी, तीव्र इच्छाशक्ती असलेली माणसं भेटत नाही. आणि ॲक्च्युली देव पण असते ते त्या लोकांच्या एकूण समाजामध्ये मी जर सगळ्या समाजामध्ये, सगळ्या म्हणजे जाती धर्माच्या सगळ्या फील्डमध्ये अतिशय चांगली लोक मॅक्झिमम 10% असतात. मॅक्झिमम 90% लोक स्वार्थी, संधी साधू अशा प्रकारचे लोक जास्त असतात. तर चांगली माणसं आपल्याला सहकार्य करणं, त्यांचं मार्गदर्शन करणं, याच्यासाठी सुद्धा आपण नशिबाला लागते की चांगल्या माणसाची मार्गदर्शन मिळायसाठी. सहजासहजी कोणाला तुम्हाला चांगलं माणसाचं मिळेल. तर मी स्वतः खूप नशिबान आहे की मला गुरुजींचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याचा मला पूर्ण आयुष्यामध्ये खूप मोठा फायदा झाला, खूप मोठा. ज्या वेळेला माझ्याकडे एकदा रिक्रुटमेंटचे अधिकार होते क्लास 3 आणि क्लास 4ला, म्हणजे नेमणूक करण्याची. तर त्यावेळेला मी विचार केला की त्यावेळेला काही एजंट बाहेर करतात, एवढे लाख असं. मी विचार केला आपण इथंपर्यंत पोचलो, कसं पोचलो? 5 पैसे न देता दुसऱ्याने आपल्यासाठी पैसे खर्च केले. तरी माणसाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही इमानदारीने काम करा. स्वतः सोन्यासारखं न होता परिसारखं व्हायला पाहिजे. जिथं जाईल तिथं दिलेल्या गोष्टीचं सोनं करायला पाहिजे. ती आपल्याला एकदा संधी आली असेल तर ती संधी गमावता उपयोगाचं नाही. संधी पुष्कळ वेळ येत नाही. आपलं जे आयुष्य आहे ते सगळ्यांचं बोनस आयुष्य आहे, बोनस. आणि देवानं दिलेलं आहे चांगले, आपण हेल्थ चांगली ठेवली, पैसे. आता तुम्हाला कोण विचारलं का किती पैसे आहेत, किती कमवलं, काय विचारलं भेटल्यावर? तब्येत कशी आहे? तब्येत चांगली कधी राहते? तुम्ही आचरण चांगलं केलं, आचरण, व्यवहार, सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या तर तब्येत चांगली. मी आता खूप नशीबवान आहे की गुरुजींचं मार्गदर्शन लावलं. यांचा जो सत्कार करायची माझी अपूर्ण इच्छा होती ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं पूर्ण केली. नाहीतर ती अशी करायला असते. माझा आत्मा अतृप्त राहिला असता की ज्या भूमीमध्ये, ज्या गावात आपण शिकलो त्याच गावामध्ये त्याच गुरुजींचा सत्कार आपण करायचं अशी माझी तीव्र इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. त्याबाबत मी सगळ्यांचाही आपल्या आभार आहे, गुरुजींचाही आभार. थँक्यू. आमचे क्लासमेट श्रीकांत बोंगाळे, विष्णू चौगले यांनी भरपूर कष्ट करून आम्हाला इथे एकत्रित केलं आणि हा कार्यक्रम घडवून आणला राजू तगेने. याच्याबद्दल मी त्यांना करायचं तेवढंच. शेवटी आपण आभार बहुतेक मला मध्ये 63च्या अगोदर जे चंद्रबार होती बरोबर 4थीला, हो 5वीलाच म्हणजे आपले हे जेव्हा आहे. तर जे हेमलापणे पूर्वी गुरुजींना जे जमलं नाही ते जेव्हा पाटील सरांनी खरोखर जमवून आणलं. म्हणजे माझ्यासाठी आराम करतो माणसाला वटून आणण्याचं काम जेव्हा पाटलांनी जोरदार काळ आहे. रत्नागिरी आणि पन्हाळाकडून जायचं असं गुरुजी त्या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांचा आम्ही झाला होता अगोदर. पण एक दिवशी पन्हाळाला आम्ही गेलो, म्हणजे रत्नागिरीला जायचं आहे स्पेशल गाडीला. सर रे बाबा गेला तर मी काय पुढं जाऊन पुढं रांगेत येत आहे. म्हणजे केंद्रीपासून पन्हाळा असं होतो आहे. पुढं जाऊ त्या दगडाच्या पट्टीचे हात धरून जवळजवळ 20-25 फूट मी वर चढतो. तर एका विद्यार्थ्यानं या गुरुजीने सांगितलं, गुरुजी चपड्यावर गुरुजी म्हणले त्याला हॅलो आली त्याला घेतले. त्यावेळी काय गुरुजीने मला काय बोललं नाही. ज्यावेळी संपूर्ण पन्हाळा पूर्ण आम्ही आतमध्ये एकटीच बसलो त्यावेळी गुरुजीने माझा शिटा काढला. तर त्यावेळी मान खाली घातलेली एकटी ती परत रत्नागिरी बघून कोल्हापूरमध्ये आल्यानंतर
मांडवर टाकून परंतु नावाजलेले पैलवान विठ्ठल चोपडे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. इथं येऊन बोलणाऱ्यांना पहिल्यांदा आपलं नाव सांगावं, म्हणजे इतरांना सुद्धा आपण सर्वसाधारण जर ओळखी विसरले तर परगावाला असतो कुठे काय असतं त्यामुळे नावं विसरलेली असतात. आपलं नाव सांगा आणि मग आपलं काय बोलायचं असेल ते बोला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरे पार ब्रह्म गुरु भगवंत गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरे पार ब्रह्म गुरु भगवंत गुरु भगवंत. मी 1 वर्ष चहासाठी शिकलो 7वीला. 6वीपर्यंत मी इंग्रजी शिक्षण घेतलं आणि असं झालं की माझी बहीण 8वीला गेली. त्यामुळे आमच्या गावात हायस्कूल नव्हतं आणि ती इथं हायस्कूलला नाव होतं. त्यामुळं त्याच्याबरोबर पण तो येण्यासाठी पाहिजे म्हणून माझं नाव काढून इथं घातलं त्यावेळी 7वीला. तर 1 वर्ष मी गुरुंच्या हाताखाली शिकलो. त्यांचा ते प्रामाणिकपणा सचोटी बरेचसे संस्कार त्यावेळी माझ्यावर झाले आणि त्यानंतर ते जन्मवृत्तीचे आकार आहेत ते. आणि त्यानंतर मी 11वी झालो ह्या स्कूलला येतो. त्यानंतर BSc ॲग्री झालो. त्यानंतर स्टेट बँकेत झालो. चीफ मॅनेजरकडे गेलो. शेवटी 7व्यातनं रिटायर झालो. पण दुर्गे साहेबांनी सांगितल्याच्याबरोबर बरेचसे अधिकार होते त्या हाताखाली. बरीचशी प्रलोभनं आली. पण अभिमानानं मला अधिक सांगावं वाटतं की मी कुणाला चहाही मिळणार नाही. आज मी चहाही पिली. त्यामुळं जेवढं जमलं तेवढं सगळ्यांना मी चांगलंच करत आलो आजपर्यंत. ही सर्व गुरुंची प्रेरणा आणि त्यांचे आचार विचार आणि शिकवण आहे. यानंतर आणखी बद्दल आपल्याला आदर करण्याची संधी मिळते आणि एखाद्या विद्यार्थ्यांचा ते ज्या वर्गाच्या क्लास टीचर होते त्या वर्गातून नसेल त्या काळात त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. जे बोलणार आहे त्यांनी यावर तुकाराम तुम्ही सुद्धा बोलायचं. एखादा तुकोबाचा अभंग आम्हाला त्या निमित्ताने स्वीकार ताई सांगितलं त्या लोकांमध्ये खूप काही अर्थ भरलेला आहे आणि गुरूंचं खरवंदन ते आहे. आणि त्याच्याही गुरु गोविंद गुरुंत्री टाकेला गोपास वली आणि गोष्टीची गुरुं देऊन म्हणजे गुरु भेटले कोणाला भेटले ईश्वर भेटले कोणाला भेटले तर गुरूंच्या बरोबर. आणि त्यातून जरी ईश्वर समोर जरी असला तरी पहिल्यांदा गुरूंना वंदन. आणि आई वडिलांनी आम्हाला ह्या जन्म देऊन ह्या भवसागरामध्ये आम्हाला ढकललं. पण गुरुनी ह्या भवसागरामध्ये जगायचं कसं हे गुरुनी आम्हाला शिकवलं. आणि खरा शिकण्याचा जो काळ असतो तो 7वीपर्यंत चालला काय. आणि आपण जर आपल्याला 5वी 6वी 7वी त्या 3 वर्षामध्ये सलग 3 वर्ष आपल्याला हे गुरु लागले. त्यावरून प्रत्येक शिष्य प्रत्येक विद्यार्थ्याची नाव गुरूंच्या बरोबर जोडली होती आणि गुरूंची नाव प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर जोडली होती. त्यामुळे जसा आपला अनुभव सांगितला तसं 7वीला असताना माझा पाय कबड्डी खेळत असताना फ्रॅक्चर झाला. त्याच्या आईवडील कोण आले गुरूंचे सहकारी निर्मळ डॉक्टर होते. निर्मळ डॉक्टरांनी माझा पाय त्यांनी विनामूल्य खेळला. परिस्थिती नसताना सुद्धा गुरूंच्या सहकार्याने डॉक्टर निर्मळ हे झालं.
त्यांनी सांगितलं खरोखर ते आता आम्हाला जे ओळखतात समाजामध्ये. आता मी जरूर जे गावात राहत असल्यामुळे जवळजवळ मला सगळ्यांची माझी ओळख आहे. गुरुजी फक्त आपल्याकडे ओळख तुमच्यामध्ये जे आम्हाला संस्कार झाले ते संस्कारच आता आमच्या मार्फत काय करतात. दुसरं तरी संस्कार नसते तर आम्ही अजिबात भाजी काम घेऊ शकलो नसतो. आणि ह्यावेळी सुद्धा त्यातूनमध्ये त्याच्यासाठी हा प्रयत्न करतच होता की बाबा काय गुरु आहेत आपले गुरु आपले. मला पण वाटायचं की बरेच विद्यार्थी गेट टुगेदर करतात आपण कधी काय केलंच नाही होतं आणि आम्हाला त्याची काय लक्षात पण आलं नाही. पण दादून सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मग दादून सर मला फोन नंबर दादूकडे नव्हता ते त्याचे सहकारी लांब नाही त्यांना त्यांनी त्याचा नंबर घेतला आणि मग आम्ही सगळ्यांना एकत्र करायचा प्रयत्न केला. तरी पण बऱ्याच आम्ही लोकांच्या पर्यंत पोचू शकलो नाही. कारण का आता 75 सगळी 75च्याकडे धावणं येणं जाणं घडत नाही आहे. तरी पण एक बऱ्याच लोकांची फोन नंबर आमचे पांडुरंग आहे त्यानं बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला नाव सांगितले आणि त्यातून मी त्यांच्याकडे फोन नंबर घेतले आणि सगळ्यांनी संपर्क साधला. तरी पण काही कर्मचारी बरेच विद्यार्थी चुकलेले आहेत त्यांनी ती पण आमच्याकडे आता नंबर चुकलेले आहेत पण नंबर द्यावे सगळ्यांचा आम्ही ग्रुप करू पुढे आणि असं काय अभ्यास करू. जसं काय कुंभार मडकी बनवतो तसं ह्या गुरुजींनी आम्हाला 5वी 6वी 7वी 3 वर्ष आम्हाला ओरडून आरडून न बनवता ओरडता न ओरडता अगदी व्यवस्थित सांगून आम्हाला त्यांनी घडवलं. आणि परत आम्ही काय करणार गुरुजी ज्या वेळेला आमच्या वर्गावर म्हणजे त्यांनी रजेवर असतात त्यावेळेला आम्ही बऱ्याच मुली आणि खिडकीतून दप्तर बाहेर टाकले आणि आम्ही पळून जातो आणि पळून गेल्यावर दुसऱ्या दिवशी गुरुजींना आम्ही सांगणार असं असं काय गुरुजी आम्ही केलंय. गुरुजी म्हणायचे तसं कधीही करायचं नाही. दुसरं गुरुजी येतात ते छानच शिकवतात माझ्यापेक्षा छान शिकवतात. खरं आम्हाला कधीही दुसरं गुरुजी आवडलं नाही हेच गुरुजी आवडायचे. त्यामुळं आम्ही पळून जायचं. परत आम्ही गुरुजींच्या ज्या वेळेला मॅडम नसायच्या त्यावेळेला आम्ही मुली त्यांच्या घरी जायचं काय तरी बनवून ठेवायचं. त्यांचं मित्र निर्मळे गुरुजी ते पण तिथं बरोबर असायचं आणि त्यांना करून ठेवून आम्ही सगळं काय तर करून खायचं चांगलं आमच्या हातानं आणि आम्ही गुरुजी समोर सांगायचो म्हणजे आम्ही असं केलं आणि खाल्लं. गुरुजी म्हटलं तेवढंच बाद झालं काय आणि काय तर खायचं होतं तसा. कारण कधीही गुरुजी आम्हाला ओरडले नाही. इतकं छान गुरुजी आम्हाला म्हणजे कुणालाही भेटणार नाही ते आम्हाला भेटलं आणि त्यामुळं आम्हाला कसं व्यवस्थित आणि ह्यानं राहायचं एकतेनं आणि प्रामाणिकपणे राहायचं हे गुरुजींच्याकडे आम्ही शिकलो. त्यामुळं आमचं संसार सगळा सुखाचा झालेला आहे. ब्रह्माने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टीनं नियतीला प्रश्न केला हो मी आम्ही कोण आहोत म्हटल्यानंतर नियतीवर उत्तर दिलं आम्ही अहम ब्रह्मास्मी. ज्या वेळेला त्यानं सांगितलं ब्रह्मास्मी म्हणून त्याला दुसरं नाव कुणाचं घ्यायचं ते म्हटलं थांब म्हटले नियती म्हणजे थांब मी माझ्या गुरुला म्हणजे ब्रह्माला विचारलं सांगितलं आणि ब्रह्माने नियतीला सांगितलं की तो असंच सांग मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो म्हणजे आई वडील आणि त्याच्यानंतर गुरु. हे गुरु आईचे गुरु आहे वडील गुरु आहे. त्याचबरोबर आपण उभं करण्यासाठी शिक्षक हे सुद्धा आचार्य म्हणजे शिक्षक. हे शिक्षक सुद्धा महत्वाचे आहे. सगळ्यांच्या जीवन घडण्यामध्ये कोण महत्वाचा दुवा असेल तर आई संस्कार करते बाबा लाभाला शिकवतो पण सगळ्यात चांगलं प्रामाणिक कष्ट करायला व्यवहार शिकायला आणखी त्याहीपेक्षा चांगलं जीवन जगायला शिकवणं संतांच्या बरोबरीनं कोण असेल तर गुरुवर्य. आणि आपण नशिबावर मला एक थोडीशी तुम्ही शिकवलेली कविता एकच ओळ म्हणतो तशी मला आठवते लहानपणी
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, श्रीरामासंगे वानर बिघडले, वानर बिघडले रामरूपी झाले. आम्ही रामरूपी होऊ शकलो नाही, पण जीवनामध्ये काहीतरी करण्याचं. आणि तुमचा एक शब्द होता परवलीचा की माणसासाठी जगावं. एक प्रार्थना होती आमच्या वेळेला, देवाकडं मागायचं काय, मागणे हेच आमचे, माणसाने माणसाची माणसास वागावं, हीच प्रार्थना होती. आणि असे आम्हाला भेटणारे पाटील सरांच्या बरोबर बाबर गुरुजी होते, निर्णयकर सर होते, पुजारी गुरुजी होते, अनेक लोक आपल्याबरोबर होते. त्या प्राथमिक शाळेतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा हायस्कूलला, कॉलेजला आणि इतकंच नव्हतं, लग्न झाल्यानंतर व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपण जेव्हा होम चालत असतो तेव्हा पत्नीच्या खांद्याला हात लावतो. आणि पहिल्यांदा नवरा तो होम झाल्यानंतर बायकोच्या लक्षात ठेवा, त्यावेळेला बढती त्या पत्नीला सांगतात की बाई तू नवऱ्याच्या उजव्या बाजूला बस, एकदा सांगतात डाव्या बाजूला. त्यामधला उद्देश चांगला असा की भटजी म्हणून गुरु आपल्याला भेटलेले असतात. ते सांगतात की बाबा ते आयुष्यामध्ये बायकोच्या गुणाचं कौतुक करेल. ज्याला ती नवऱ्याच्या उजव्या बाजूला बसते तेव्हा तिचं हृदय डाव्या बाजूचं असतं, आणि डाव्या बाजूचं हृदय शुद्ध रक्ताचं असतं, शुद्ध विचाराचं असतं. आणि ती जेव्हा उजव्या बाजूचे बसलेले असतात त्याला गुरुजी नवरीला सांगतात बायको नवऱ्याच्या गुणाकडे मी चोरून बघेल, नवऱ्याच्या दुर्गुणावर पांघरून घालेल आणि नवऱ्याला सुधारण्याचा आणि समाजावर ठेवण्याचा प्रयत्न. गुरुचं महत्व इतकं प्रचंड मोठं आहे. जन्माला आल्यानंतर सुद्धा शेवटपर्यंत गुरु भेटावा लागतो. आम्ही तुमच्या हाताखाली थोडं शिकलो, म्हशी राखत आम्ही मोठे झालो. जे घडलं त्यावेळेला आमच्या गावात संस्कारक्षम वातावरण नव्हतं, गावात आलं नव्हतं. पण नंतर तुमच्या आशीर्वादाने मी फार लकी ठरलो. शंकराचार्य सहवासात आले, संत महंत माझ्या सहवासात आले, चांगले लोक मला मिळाले, मी वीज मंडळामध्ये लागलो, सर्वसामान्य माणसाची सेवा करायची मला संधी मिळाली. पण तुमचं जी कविता होती, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला, ही मात्र आजपर्यंत मी विसरलेलं नाही. कारण कुठेतरी लीन झाले अशी आपणाला मोठं होत आहे. तुम्ही बघताय समाजामध्ये मोठे काम करणारी माणसं राष्ट्रपतीचा पुरस्कार स्वीकारताना प्रथमतः राष्ट्रपती समोर येतात. कारण ते राष्ट्राचे प्रमुख असतात म्हणून नव्हे, ते त्या दर्जाचे पण असतात. तेव्हा या निमित्तानं सर्व गुरुजनांना आणि सर्व तुम्हाला जास्त, कारण मला लहानपणी आई नव्हती, बाबा कानगड्डा धरत होता, पण त्यात वचक होता. पण तुम्ही मात्र माझ्यासारखा प्रेमानं माझा कानगड्डा धरून शिकवला, याबद्दल व्यक्तिशः सर्व तुमचे जण आभारी आहोत. मी एवढंच म्हणेन, असे गुरु अर्जुनी लाभाया मग करू प्रार्थना देवाची. सर पुढच्या जन्मी आम्ही कुठं असणारा माहिती नाही, आपण कुठं राहणार आहे माहिती नाही, पण गुरु म्हणून तुमचा आशीर्वाद आम्हाला हवाच. आणि तो कुठल्याही परिस्थितीत मी दिल्याशिवाय आम्ही मोठं होणार नाही. मणी सर तुम्ही या कार्यक्षेत्रात असाल, तुमचं सुद्धा कार्य होत आहे. आणि आमच्या गुरुचे तुम्ही मित्र आहात, तुम्ही आम्हाला गुरु. व्यास हे जगाचे परंपर गुरु आहेत. धर्म ऋषी राम सांगत तसे रामकथा पांडुबा, तसे याच्याही कथा तुमच्याकडे आम्हाला ऐकायला मिळाली. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कामं केलेले, एका नाडीच्या एका क्षेत्रातल्या, तुम्हाला सुद्धा आमचं मनापासून हडपून वंदन. तुम्ही शिकणारावं, ज्यांना अजून कुणाला बोलायचं असेल बोलावं, यानंतर सर पुढे बघा. आज तुम्हाला सगळ्यांना बघून आले. 1966-67 सारखे क्लास करण्यासारखं मला वाटत आहे. आणि परमेश्वराची कृपा तुम्हाला सगळ्यांचा क्लास बघून लागते, अगदी आनंद. आणि तब्येत बरी नसताना सकाळी दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेऊन पण एकदा आवश्यक. तर मला एकच सांगायचं आहे, कुठं काही कदर करू नका, कुठं काही कदर करू नका. आणि दादूसारखं कसं डिग्रीनं बाथरूममध्ये पुढे जाते, त्याचं काय गुरु म्हणायचं नुसतं घडू भेटला म्हणजे गुरु नाही. सरकारी सांगितले जो दयाचा घेतला म्हणून गुरु तयारी केली कारण गुरुशी आधी आपल्याला म्हणून जग सगळं गुरु दिसेल. तुम्ही माझ्याकडे घेते पण मी पण तुमच्याकडे घेणार नाही. डॉक्टर बोलायला
सुद्धा सगळ्यांची भेट झाली म्हणा, मी भरून पाहुणे सगळा असाच केव्हा योग यावा आणि तुमची दाद पडावी. कारण काय मी आता 90 म्हणजे शेवटच्या टप्प्यात किंवा सुरू आहे, तुमच्या आता 3रा टप्पा असेल, पण आरोग्य सांभाळा. कारण काय त्याला सध्याच्या काळात वृद्धाकडे लक्ष द्यायला तुम्हाला सवड नसते का? त्यांना 2 शब्द मिळलं तरी काही पाठवते. महागाई फक्त कशी आपण त्याला सांगून घ्यायचं जास्त मला काय सांगणार आहे, पण असंच घ्यावं लागेल या गुरुदेवाच्या आशीर्वादानं. गरबा मंदिरातले हे विद्यार्थी पण आहे. आपल्या गावाचा सगळा सत्कार गावानं केला. तब्येत सांभाळायची आणि आमच्या वेळेला चांगलं मी साधा कृष्णा दिसले वडीसारखे वेगळी असते का मी एकटीच होतो म्हणून मला शिकण्याचा विठ्ठल शंकर सावंत गुरुड माहिती आहे आपल्याला गावचे गुरुड विठ्ठल शंकर सावंत आता धुळ्याची ओळख झालेलीच आहे. भाऊसाहेब डोळे बनते भाऊसाहेब डोळे बनते भाऊसाहेब इच्छा आहे सर्वांना खूप अभिमानाची इच्छा आहे. तुम्हाला सांगतो एक कणसा धातू असतो त्याला पहिलं पाडून फिरायचं स्वरूप व्यायाम करा ते काम सरांनी केलेलं आहे. त्यासाठी माझ्यातले 10 वर्ष आयुष्य किंवा 5 वर्ष आयुष्य मी ह्यांना वाटली की प्रदक्षिणा लोक त्यानंतर आनंदा सुद्धा आनंदा आनंदा श्यामा सुद्धा शिवबंडा करोड पाटील आधी मिळाले अमृताचा भाऊ अमृत सगळ्यांना माहिती आहे त्याचे घातले पण सर आणि तुम्हाला सगळ्यांना कार्यरत होते. प्रकाश विरुपाचे स्वामी आपल्या सगळ्यांचे स्वामी त्यांचे वडील आता याला बापू कोणत्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचे वडील सर्व त्याचे बापू सिद्धू प्रकार गुरुकुल शिक्षक
रावसाहेब चव्हाण. बाळूराव पुणेकर, यशवंत आडे, रावसाहेब चव्हाण. शांता शेळके, रावसाहेब चव्हाण. इथं आजून कधी मिळाला होता आपण काय बोलतो. त्यानंतर पण त्याने फोटो घ्या माझ्याकडे गाव काढायची तुला काढायची पहिल्यांदा आवड मला काय मला एकदम कोण काय हॉलिवूडला कोण नाही आहे फक्त एवढं सांगण्याचं अभिनंदनाची गोष्ट आहे ज्या गुरुनं पाया घातला गावात पट्टणकोटीत पहिला पाया आहे या पट्टणकोटीत डॉक्टर झाले इंजिनियर झाले सगळे झाले पण विद्यार्थी लाईफमध्ये किंवा एज्युकेशन लाईफमध्ये एकानेही कोणा गावाबद्दल किंवा मित्राबद्दल आदरणीय कार्यक्रम केला नाही माझी आहे ते तुम्ही पहिले रेकॉर्ड सांगू खरं सांगतो कोणी केला काय कोणी नाही पण त्या भागाने 3 वर्ष धडपड केली आपल्यासाठी की बाबा आपण कोणत्या जॉईंट हवं आपले एकमेकाचे मन मिळाली आम्ही एकमेकांना हयात आहे एवढं तर कमाल कळायला पाहिजे जिज्ञासा करू लागली शिवाय पाटील सरांच्या मार्फत झाला मी सगळ्याला अभिनंदन करतो एवढा आलेल्या बद्दल पण येथून पुढं बायचान्स कोण सगळेच आहे पण कोणी नेता असा निर्माण व्हावा की वर्षात एकदा तरी या पट्टणकोटीत टुगेदर व्हावं ही माझी आदरणीय आपल्याला प्रार्थना आहे आणि याच्यासाठी काय लय पैसे मोजावं लागत नाही लय वेळ घालावा लागतोय असं काही नाही आहे एक प्रेम एक आदर हे विकत मिळत नाही एवढीच माझी आपल्याजवळ अपेक्षा आहे आणि तुम्ही असं वागावं एवढी माझी गरज आहे
योग आहे हा आता त्यांना दादूगिरीने मिळालेला आहे. तर ते निलंगा वगैरे लांब सभासद आम्ही आपलं त्या धरूनच राहतो. त्यामुळं बऱ्याच वर्षांनी साहेबांची भेट होती. 2016 ते रिटायर झालेले आहे आणि सर्व गुरूंचे मित्र ते आमचे मित्र आणि गुरूंची जोडीदार ते आमचे त्यांचे पाटील गुरुजीच्या वतीने त्याच्या फॅमिलीच्या वतीने विद्यार्थ्यांचं आणि गावाचं आभार मानतो. सरकाराबद्दल आभार प्रदर्शन त्याच्यामध्ये कसं की मी 2-3 वर्ष प्रयत्न करत होतो, पण यश काय येत नव्हतं तर मला चांगली साथ मिळत नव्हती. जी चांगली साथ मला दिली ते मुख्यत्वे श्रीकांत गोंगाळे, मोहम्मद जमादार, आप्पासाहेब पूर्णे, बांदा, नंतर विष्णू चौगले सगळ्यात हार्डवर्क विष्णू सगळ्यांना हो मुख्य म्हणजे काही सगळ्यांचे नंबर मिळवून घेतले श्रीकांत गोंगाळेनं पांडुरंग जाधवांच्याकडून. आणि आम्हाला असा प्रश्न होता की हे आता कसं व्हॉट्सअपवर बऱ्याच लोकांनी व्हॉट्सअप बघता येत नाही आणि व्हॉट्सअप पाठवता येत नाही. म्हणजे हा मेन प्रॉब्लेम आहे कसं की आताच्या जमान्यामध्ये आपण अडाणी आहोत. तर अपडेट टेक्नॉलॉजी नसेल ना तर काय उपयोग नाही त्याचा. तर त्याच्यामुळं काय झालं की ती सगळी जबाबदारी विष्णू चौगलेनं घेतली आणि बाय हँड डिलिव्हरी सगळ्यांना पोच केली. तर याच्यासाठी आम्हाला आपल्याला जे सहकार्य दिलं ते आपल्या ह्या देवशंकराचे हे कुडाळकर त्यांनी दिलं. मोहम्मद जमादारनं मी काय करणार, मी जरी बाहेर होतो फक्त मी सांगण्याचं काम करत होतो पण ॲक्च्युली फील्डवरती जी कामं करत होती ती ही सगळी टीम करत होती. आणि ह्या टीमच्या सहकार्याशिवाय हा प्रोग्राम अरेंज करणं अशक्य होतं. त्याबद्दल मी सगळ्या टीमचं अगदी मनपूर्वक आभार. पाटील गुरुजी आजारी असताना सुद्धा त्यांनी काही आडीवेळ न घेता किंवा वेळ न देता ज्या सांगितलेल्या वेळेला स्वतःच्या गाडीनं स्वतः आले, आपल्याला काही कोशिश दिली नाही आणि उपस्थित राहिले. त्यामुळं की मी पाटील गुरुजींचा आपल्या सर्वांच्या मार्फत आभार व्यक्त करतो. आणि आता केलेली आहे जेवण करा. गुरुजी काय जेवणार नाही आहे. जर काय लागत असेल तर आपण इथं ताटानं आणून देऊ. एक नॉमिनल काय त्याच्याशी जेवण करतील किंवा त्याच्यात सहभाग त्यांचे नातू आणि त्यांचे सहकार्य त्यांच्या जेवणाची व्यवस्था आपण केली. सगळ्यांनी जेवणाशिवाय जाऊ नका, कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि काय करा की कामं शक्यतो दुसऱ्याला सांगू नका, आपण करा. म्हणजे काही जरी करायचं असेल ना तर आपण करूया म्हणायचं. वैयक्तिक ह्याच्यात कोणाचा क्रेडिट नाही. मी स्पष्ट सांगतो, माझं क्रेडिट ह्यात अजिबात नाही. माझी इच्छा आणि त्या इच्छेला सगळ्यांनी सहकार्य दिल्यामध्ये यश आलेलं आहे. आपलं सगळ्यांचं यश आहे, हे वैयक्तिक माझं यश नाही. असं जे सगळ्यांचं आपण द्या आम्हाला, आपण काय जे शक्य असेल ते करता येईल आपल्याला, अशी काही अडचण नाही. ठीक आहे. आता जे भोजनाचा जवळ राहा. शेवट लई मागे राहिले पुढे जरा तेव्हा सगळ्यांच्या मोबाईलवर सगळं पाठवलं जाणार आहे. प्रत्येकाच्या मोबाईलवर नंबर
आणि